नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि शेतकरी बांधवांच्या सगळे जी नातेवाईक असतील किंवा त्यांच्या घरातले सगळे जण जे विद्यार्थी असतील ज्यांचं 12वी कंप्लीट झालेले आहे. 12वी सायन्सचा रिझल्ट लागला. सायन्स म्हणजे सर्वच रिझल्ट लागलेला आहे, पण स्पेशली 12वी सायन्सचा रिझल्ट लागल्यानंतर सगळ्या पालकांच्या मनात असतं की 12वी सायन्स नंतर काय करायचंय. स्पेशली हा व्हिडिओ मी अशा स्टुडंटसाठी बनवतोय, अशा विद्यार्थ्यांसाठी बनवतोय ज्यांना 12वीला पर्सेंटेज खूप कमी आले. बघा, दोन क्रायटेरिया असतात. एक 12वीला सीईटीला चांगले मार्क्स असायला पाहिजे. काही जेईची एक्झाम देता, काही नीटची एक्झाम देता, बरोबर. पण काहींना विषय असा असतो 12वीला चांगले पर्सेंटेज मिळाले पण सीईटीला कमी पर्सेंटेज मिळाले आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन तुम्हाला घ्यायचंय, बरोबर. सीईटीला खूपच कमी मिळाले, 12वीला कमी पर्सेंटेज मिळाले. मग आता काय करायचं? इंजिनिअरिंगला जाता येत नाहीये किंवा बाकीच्या ठिकाणी जाता येत नाही कारण की सीईटीचे मार्क्स कमी आहे, 12वीचे मार्क्स कमी आहे. मग अशांसाठी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण की महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये ज्यांना 12वीला कमी पर्सेंटेज मिळाले त्यांच्यासाठी डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला चांगला स्कोप आहे. ऍडमिशन तुम्हाला मिळू शकतं, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं. आता के बागचा विषय बोलायला गेला तर के बागमध्ये मी स्वतः कार्यरत आहे, असिस्टंट प्रोफेसर म्हणून तिथं. पण आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आता 20 जून 2025 ते 2 जुलै 2025 पर्यंत डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, जरी 12वीला कमी पर्सेंटेज मिळाले तरी. आणि 3 वर्षांचा डिप्लोमा तुम्हाला करायचा नाहीये, तर 2 वर्षात तुम्हाला डिप्लोमा होता येणार आहे. डिप्लोमाच्या बेसवरती स्वतःच्या पायावरती तुम्हाला उभं राहता येणार आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, कोणतीही ब्रांच, कोणत्याही ब्रांचला तुम्ही एलिजिबल आहात. त्याच्यासोबतच ज्यांचा ITI झालेला, ITI पास झालेले पण तरी त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. के बाग असेल, के बाग कॉलेज असेल किंवा अजून तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच मार्गदर्शनासाठी हा नंबरवरती कॉल करा आणि नक्कीच तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यवस्थित निर्णय घ्या. 12वीला कमी पर्सेंटेज मिळाले म्हणजे तुम्ही इंजिनियर होऊ शकत नाही किंवा चांगली ब्रांच मिळू शकत नाही किंवा चांगलं फील्ड मिळू शकत नाही, असं नक्कीच होणार नाहीये. तर नक्की सर्वांनी करा. पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेशली 12वी नंतर कोणत्या ब्रांचला जायचं आहे, 2 प्रकारच्या ब्रांचेस असतात, सॉफ्ट ब्रांचेस आणि कोर ब्रांचेस पैकी कुठे ऍडमिशन घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्नही तुमचा मी सॉल्व्ह करून देणार आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. म्हणून शेतकरी बांधवांनो आणि सर्वांनी हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.